गुड मॉर्निंग. मागच्या लेक्चरला आपण पोटेन्शियोमीटर म्हणजे काय त्याचं प्रिन्सिपल बघितलं आहे. तसंच मी यूज ऑफ पोटेन्शियोमीटरचे व्हिडिओ आणि केल्विन्स मेथड सेंड केली होती. आता यूज ऑफ पोटेन्शियोमीटर आपण बघणार आहे. बघा, आता यूज ऑफ पोटेन्शियोमीटर बघण्याआधी आपण पोटेन्शियोमीटर म्हणजे काय बघितलं होतं. पोटेन्शियोमीटर इज डिव्हाइस. इट इज यूज टू कम्पेअर द EMF ऑफ द टू सेल and also it is used to find the internal resistance of the cell. हे दोन ते जे युजेस आहे त्याच्यामधले आपण फर्स्ट यूज बघूया, टू कम्पेअर द EMF ऑफ सेल. आता टू कम्पेअर द EMF ऑफ सेल ह्याच्यामध्ये काय दोन मेथड आहेत. आता ह्या दोन मेथड कोणत्या आहेत? पहिली मेथड आहे टू कम्पेअर द EMF ऑफ सेल. त्याच्यामध्ये मेथड फर्स्ट डायरेक्ट सेल मेथड, त्याला इंडिव्हिज्युअल सेल मेथड म्हणतात. अँड सेकंड जी मेथड आहे ती सम अँड डिफरन्स मेथड. आता आपण काय करणार आहे, त्याच्यामधली जी फर्स्ट मेथड आहे टू कम्पेअर द EMF ऑफ सेल ती बघणार आहे. आता टू कम्पेअर द EMF ऑफ सेल म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पोटेन्शियोमीटर कन्सिडर केलेला आहे, दोन सेल कन्सिडर केलेला आहे, E1 आणि E2. त्यांचं EMF आपल्याला फाइंड करायचं. आता ह्या डायग्राम मध्ये बघा, ए पासून बी पर्यंत. हिअर वी कन्सिडर द वायर ऑफ सेव्हरल मीटर लॉंग ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. Then here E is the cell of EMF E, K is the plug key, and R is the rheostat, which is connected series across the wire AB. Then two cells E1 and E2 whose EMF are to be compared is positive is connected to positive end is connected to the point A and negative is connected to the two key K1 and K2 whose middle terminal is connected to the galvanometer and another end of the galvanometer is connected to the jockey. हे आपण त्याचं कनेक्शन बघितलं. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, फर्स्ट वी क्लोज द की के अँड K1, K2 इज ओपन. मीन्स वरचं जे सर्किट आहे E1 ते काय होणार आहे, चालू होणार आहे. हिअर वी क्लोज द की के अँड K1, देन सेल ऑफ EMF E1 इज कम इन द सर्किट. Then we touch the jockey on the potentiometer wire. Then we obtain the balancing length L1. L1 is the balancing length between the null point and the point A. Then EMF of the cell is E1 which is equal to KL1. इक्वेशन 1 बघा, ह्याच्यामध्ये K is the potential gradient. त्यानंतर आपण काय करणार आहे आता डायग्राम मध्ये बघा. Then we consider the E1 is the open and E2 is the close. Then also we find the EMF of the cell which is equal to E2 is equal to KL2. म्हणजे आपण काय केलं, नंतर E1 ओपन केली आणि E2 क्लोज केली. त्यानंतर जॉकी काय केले, पोटेन्शियोमीटर वायरवरनं टच केले. then we find the balancing length L2. L2 is the balancing length between the null point and the point A. then E2 is equal to KL2, equation 2 भेटलं. then dividing equation 2 by equation 1, then E1 upon E2 which is equal to L1 upon L2, त्याला इक्वेशन 3 म्हणलं. म्हणजे इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केलं तर के के कॅन्सल होईल. देन E1 upon E2 which is equal to L1 upon L2. thus we can compare the EMF of the two cell. म्हणजे ह्या दोन सेलचा आपण EMF कंपेअर केलेला आहे. L1 balancing length corresponding to the E2 and L2 is the balancing length corresponding to L2. Here we measure the L1 and L2. If any one EMF is known, then other can be determined. म्हणजे E1 किंवा E2 हे जे व्हॅल्यू जर आपल्याला माहित असेल तर ह्याच्यापैकी एका सेलचा EMF आपण काय करू शकतो, फाइंड करू शकतो. मग बघा, आता आपण काय केलेलं आहे, पोटेन्शियोमीटरचा यूज आहे टू कम्पेअर द EMF ऑफ सेल. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड जी बघितलेली आहे ती बघितलेली आहे टू कम्पेअर द EMF ऑफ सेल. त्याच्यामध्ये सम अँड डिफरन्स मेथड. फर्स्ट वी फाइंड द डायरेक्ट सेल मेथड म्हणजे इंडिव्हिज्युअल सेल मेथड. पहिल्या सेलचा EMF काढला E1, दुसऱ्या सेलचा EMF काढला E2. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केल्यानंतर जे इक्वेशन येत आहे ते इक्वेशन कोणतं आहे आपलं, E1 upon E2 which is equal to L1 upon L2. here we compare the EMF of the two cell. हे झालं त्याचे फर्स्ट मेथड. आता सेकंड जी मेथड आहे ती आहे सम अँड डिफरन्स मेथड. आता सम अँड डिफरन्स मेथड म्हणजेच काय आहे बघा, एकदा सम केलं जातं आणि एकदा डिफरन्स केलं जातं. आता सम अँड डिफरन्स मेथड त्याच्यामध्ये आपण इथं बघा, डायग्राम दाखवते मी. ह्या डायग्राम मध्ये राईट साइडला असिट आणि अपोज लिहिलेला आहे. तिथं बघा, इथं हिअर वी कन्सिडर द टू सेल E1 आणि E2. देन फर्स्ट एन पहिल्या सेलचं निगेटिव्ह हे दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केलेलं आहे, त्याला असिस्ट म्हणजेच काय म्हणणार आहे, सम मेथड म्हणणार आहे. सेकंड मध्ये काय केलं जातं, फर्स्ट सेलचं निगेटिव्ह हे सेकंड सेलला जोडलं जातं, त्याला काय म्हणतो आपण, अपोज मीन्स डिफरन्स. म्हणजे सम मेथड मध्ये काय केलं जातं,
द फर्स्ट सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे सेकंड सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं जातो. देन इफेक्टिव्ह ईएमएफ इज द कॉम्बिनेशन ऑफ द टू सेल मीन्स E1 प्लस E2. म्हणजे ईएमएफ त्या दोन सेलचा काय होतो, ऍडेड अप होतो. अँड सेकंड मध्ये काय केले, negative terminal of the first cell is connected to the negative terminal of the second cell means two cell opposites. Then effective resistance is the combination of E1 minus E2 इथं अपोज केलं जातं. आता आपण ही जी मेथड्स बघितलेली आहे त्याच्यामध्ये बघा आता ही जी आपण फाइंड करणार आहे सम अँड डिफरन्स मेथड, सम अँड डिफरन्स मेथड, त्याच्यामध्ये बघा आता आपण काय फर्स्ट करतोय. आता ही जी डायग्राम कन्सिडर केलेली आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन जे आपण डायरेक्ट सेल मेथड मध्ये कन्सिडर केलेलं आहे त्याप्रमाणे आहे. बघा आता इथं आपण जे कन्सिडर केले त्याच्यामध्ये ए आणि बी ही पोटेन्शियोमीटर वायर आहे, 4 मीटर असते. ही आपण काय केली जाते, वुडन बोर्डवरती स्ट्रेच केली जाते. सेल ऑफ ईएमएफ ई प्लग की के अँड रिओस्टॅट कनेक्टेड सिरीज अक्रॉस द पॉइंट ए आणि बी. त्यानंतर इथं आपण ए बी सी डी हे काय केलेले 4 वे की कन्सिडर केलेले आहेत. एकाच वेळी आपण सम आणि डिफरन्स मेथड करणार आहे त्यामुळे आपण इथं 4 वे कन्सिडर केलेले आहे. त्यानंतर आता आपण काय केलेलं आहे, सेल E1 आणि E2 त्याचा ईएमएफ आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे सम अँड डिफरन्स मेथडने. मग त्यानंतर पुढं गॅलॉनोमीटर कन्सिडर केलाय, त्याचा अनदर एंड कनेक्टेड केलेला आहे जॉकीला. आता फर्स्ट बघा इथं सी आणि डी टर्मिनल जोडलेलं आहे ते डिफरन्स साठी. आता इथे ए आणि बी ओपन दिसते तर आपण फर्स्ट सम मेथड करणार आहे त्यावेळेस आपण काय करणार आहे, ए टर्मिनल क्लोज करणार आहे, ए आणि बी टर्मिनल क्लोज करणार आहे. इथे दाखवलेलं नाहीये, इथं कन्सिडर करा. एक टर्मिनल क्लोज केलं आणि बी क्लोज केलं तर बघा ए पासून आलेलं निगेटिव्ह हे E2 च्या पॉझिटिव्हला गेलेलं आहे. म्हणजे ए चं निगेटिव्ह हे ए जर इथं कनेक्ट केला तर E1 चं निगेटिव्ह हे E2 च्या पॉझिटिव्हला गेलेलं आहे. म्हणजे इथं सम मेथड झालेलं आहे. आता सम मेथड झाल्यानंतर हिअर वी कन्सिडर ए अँड बी आर क्लोज अँड सी अँड डी ओपन. देन टच द jockey on the wire. We obtain the balancing length L1. L1 is the balancing length between the point P and the point A. Then effective resistance is the combination of E1 plus E2 is equal to KL1 equation 4. आता आपण काय केले, सम मेथड, सम मेथड मध्ये काय होतं, दोन सेलचे ईएमएफ ऍड होतो. आता दोन सेलचे ईएमएफ ऍड झाल्यानंतर ना आपण ते काढलेलं आहे कसं, E1 plus E2 which is equal to KL1. हे झालं इक्वेशन 4. आता इक्वेशन 4 झाल्यानंतर ना इक्वेशन 5 कसं काढणार आहे बघा, हे झाले सम मेथड. आता डिफरन्स मेथडला आपण काय करणार आहे, ह्या फिगर मध्ये दाखवले त्याप्रमाणे सी आणि डी काय केले, क्लोज केलेला आहे आणि ए आणि बी ओपन केलेला आहे. मग आता बघा सी प्लस सी हे जे निगेटिव्ह टर्मिनल आहे हे E2 च्या निगेटिव्हला गेले. म्हणजे फर्स्ट सेलचं निगेटिव्ह हे सेकंड सेलच्या निगेटिव्हला गेलेलं आहे. म्हणजे हे डिफरन्स मेथड आहे. पण त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण कसा काढणार आहे, E2 मायनस E1 विच इज इक्वल टू KL2. ह्याला म्हणायचं इक्वेशन 5. बघा इक्वेशन 4 काय आहे आपलं, दोन सेलचा ईएमएफ ऍडेड अप होतो म्हणजे ऍड होतो E1 प्लस E2 विच इज इक्वल टू KL2. L1 इज द करस्पॉन्डिंग लेंथ फ्रॉम द नल पॉइंट अँड पॉइंट ए. हिअर डिफरन्स मेथडने ईएमएफ कसा काढतो, E1 मायनस E2 विच इज इक्वल टू KL2. हे झालं इक्वेशन 5. डिवाइडिंग इक्वेशन 4 बाय इक्वेशन 5 देन वी गेट E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 विच इज इक्वल टू KL1 upon KL2. Here K cancel. Here K is the potential gradient. Then we write the equation E1 plus E2 upon E1 minus E2 which is equal to L1 upon L2. आता हे जे इक्वेशन दिलेलं आहे तिथं आपण एक रूल वापरणार आहे, एक फॉर्म्युला वापरणार आहे. तो कोणता आहे, बाय कॉम्पोनंट अँड डिव्हिडंड मेथड युझिंग द फॉर्म्युला. इफ इथं फॉर्म्युला दिला आहे, एक्सप्लेनेशन कसं करायचं ते बघा. A upon B which is equal to C upon D. A upon B which is equal to C upon D हे जे एक्सप्लेनेशन केलं जातं A plus B upon A minus B which is equal to C plus D upon C minus D. आता वरती जे आपली टर्म्स आलेले आहे बाय कॉम्पोनंट अँड डिपेंडंट मेथड त्याच्यावरती बघा E1 plus E2 upon E1 minus E2 which is equal to L1 upon L2. E1 plus E2 ला A म्हणायचं, E1 minus E2 ला B म्हणायचं, L1 ला C म्हणायचं आणि L2 ला D म्हणायचं. आता हे जर ह्या फॉर्म्युला मध्ये एक्सप्लेन केलं, तुम्ही आता हे पुटअप करा ह्या फॉर्म्युला मध्ये आणि नोटबुक मध्ये नोट डाऊन सॉल्व्ह करून बघा कसं येते. वी गेट द E1 upon E2 is equal to L1 plus L2 upon L1 minus L2. Thus the EMF of the two cell can be compared. मग बघा आता हे काय केलेलं आहे, सम अँड डिफरन्स मेथडने आपण EMF काय केलाय, दोन सेलचा फाइंड आउट केलेला आहे. आता पुन्हा एकदा मी सांगते, लक्ष द्या. बघा आता सम अँड डिफरन्स मेथड, फर्स्ट मेथड आपण जी बघितलेली आहे ते कोणती बघितले, पोटेन्शियोमीटरचे दोन यूज आहेत. त्याच्यामधला फर्स्ट यूज आहे टू कम्पेअर द EMF ऑफ सेल. आता टू कम्पेअर द EMF ऑफ सेल त्याच्यामध्ये दोन मेथड आहेत, एक आहे सम अँड डिफरन्स मेथड आणि पहिली मेथड आहे डायरेक्ट सेल मेथड.
आता डायरेक्ट सेल मेथडने आपण काय केलंय, दोन सेलचे EMF कम्पेअर केलाय. काय आलाय, E1/E2 विच इज इक्वल टू L1/L2. ह्याच्यामधल्या जर एका सेलचा EMF माहित असेल तर आपण दुसऱ्या सेलचा EMF फाइंड आउट करू शकतो. आता दुसरी जी मेथड आहे टू कम्पेअर द EMF ऑफ सेल मधली दुसरी मेथड आहे सम अँड डिफरन्स. सम अँड डिफरन्स मेथडने आपण EMF कसा फाइंड केलाय बघा, E1/E2 which is equal to L1 plus L2 upon L1 minus L2. Thus the EMF of the two cell can be compared. म्हणजेच आपण पोटेन्शियोमीटरचा पहिला यूज बघितलाय टू कम्पेअर द EMF ऑफ सेल. त्याच्यामध्ये दोन मेथड बघितलेल्या आहेत. पहिली मेथड आहे डायरेक्ट सेल मेथड म्हणजेच इंडिव्हिज्युअल सेल मेथड, आणि सेकंड आहे ती सम अँड डिफरन्स मेथड. डायरेक्ट सेल मेथड मध्ये काढलेला EMF कसा काढतो आपण, E1/E2 which is equal to L1/L2. and sum and difference मेथडने म्हणजेच E1/E2 which is equal to L1 plus L2 upon L1 minus L2. सम म्हणजेच काय, सम आणि डिफरन्स त्याचं मी डायग्राम मध्ये दाखवलं होतं. सम मेथड म्हणजेच आपण कशाला म्हणतो, आता जी सम मेथड आहे त्याच्यामध्ये पहिल्या सेलचे निगेटिव्ह हे दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला जोडलं जातं आणि दोन्ही सेलचे निगेटिव्ह एकत्र जोडले तर त्याला आपण डिफरन्स सेल मेथड म्हणतो. म्हणजे हा पोटेन्शियोमीटरचा पहिला यूज झाला टू कम्पेअर द EMF ऑफ टू सेल. आता दुसरा यूज आहे टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. बघा, सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करायचा असेल तर आपण पोटेन्शियोमीटरचा यूज करतो. आता इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल किंवा टू कम्पेअर द EMF ऑफ सेल हे दोन्ही एक्सपेरिमेंट तुम्हाला फिजिक्सच्या लॅबला प्रॅक्टिकलला आहेत आपल्याला. तसेच केल्विन्स मेथड म्हणजे ह्या चॅप्टर मधले 3 एक्सपेरिमेंट हे आपण फिजिक्सच्या लॅबमध्ये करतो. म्हणजे तुम्ही आता जो EMF काढलेला आहे तो आपण प्रॅक्टिकलला करून दोन सेलचा EMF फाइंड आउट करतो. आता बघा, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल त्याच्यामध्ये बघा तिथे डायग्राम दिलेला आहे. हिअर वी कन्सिडर द वायर मीन्स पोटेन्शियोमीटर वायर ऑफ सेव्हरल मीटर लॉंग ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल. म्हणजे ए पासून बी पर्यंत आपण 4 मीटर वायर कन्सिडर केली आहे विच इज स्ट्रेच ऑन द वुडन बोर्ड. देन हिअर वी कन्सिडर द सेल ऑफ EMF E plug key K1 and rheostat which is connected series with the wire A and B. Then here we consider the cell of EMF E1 whose internal resistance R1 is to be determined and it is connected to the galvanometer through the potentiometer wire and another end of the wire is connected to the jockey. Here we consider the capital R is the resistance box which is connected across the cell E1 through the key K2. आता आपण हे केल्यानंतर ना बघा, फर्स्ट आपण काय करणार आहे, सेल K1 इज क्लोज अँड K2 इज ओपन. म्हणजे K1 क्लोज करणार आहे आणि K2 ओपन करणार आहे. म्हणजे हे जे वरचं सर्किटचा A P E1 R Q G J हे वरची जी लाईन दिसते आहे ती काय होणार आहे, सर्किट आपलं चालवणार आहे आणि खालचं आपण काय करणार आहे, ओपन करणार आहे. मग आता बघा, ज्यावेळेस आपण K1 क्लोज करतो आणि K2 ओपन करतो, देन वी टच द जॉकी ऑन द पोटेन्शियोमीटर वायर. Then we obtain the null point and measure the length L1. L1 is the length between the null point and the point A. Then EMF is E1 which is equal to KL1 equation 1. जसं डायरेक्ट सेल मेथड मध्ये आपण E1 काढलेला आहे त्याचप्रमाणे K is the potential gradient. त्यानंतर आपण काय करतो, आता डायग्राम मध्ये बघा, आपण काय करणार आहे, K1 आणि K2 दोन्ही सुद्धा क्लोज करणार आहे. हिअर K1 इज क्लोज आणि K2 इज क्लोज. देन पूर्ण सर्किट काय येणार आहे, आपलं वर्क मध्ये येणार आहे. त्यावेळेस आपण काय करणार आहे, त्यानंतर आपण काय करणार आहे, रेजिस्टन्स बॉक्स मधला सिलेक्ट द सुटेबल रेजिस्टन्स फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. देन जॅकी टच ऑन द वायर. देन वी ऑब्टेन द नल पॉइंट, मेजर द लेंथ L2 and this EMF is corresponding to the potential difference means V is equal to KL2. त्याला म्हणायचं इक्वेशन 2. इक्वेशन 1 मध्ये आलं E1 which is equal to KL1 आणि इक्वेशन 2 काय आलं, तिथं मेजर केलेला EMF हा पोटेन्शियल डिफरन्स आपण कन्सिडर करतो V is equal to KL2. आता इक्वेशन 1 आणि 2 आल्यानंतर ना इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केल्यानंतर ना आपलं इक्वेशन कसं येणार आहे, E1 upon V which is equal to KL1 upon KL2. Here K cancel, then we write the equation E1 upon V which is equal to L1 upon L2. Then we consider the loop. आता डायग्राम मध्ये बघा आपण लूप कन्सिडर करणार आहे. ही वरची जे इथं दिसते रेक्टेंगल ती PQSTP ही जी लूप कन्सिडर करणार आहे त्याचा आपल्याला काय लिहायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स लिहायचं आहे. म्हणजे आपलं इक्वेशन कसं येईल बघा, फर्स्ट सेल साठी E1 which is equal to IR plus IR and V is equal to IR according to the Ohm's law. Now we write the above equation E1 upon V which is equal to, here we put the value of E1 and V, then we write the equation E1 which is equal to IR plus IR upon, here we put the value of V IR which is equal to,
इथं आर कॉमन काढला वरून तर ब्रॅकेटमध्ये येणार आहे आर प्लस आर, म्हणजे आय कॅन्सल होणार आहे. इक्वेशन आपलं कसं येईल, आर प्लस स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर विच इज इक्वल टू RHS आहे अशीच येणार आहे L1 अपॉन L2. आता आपण काय करणार आहे, इथं इक्वेशन इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल आर इक्वल टू रिअरेंज केलं तर आर इक्वल टू कॅपिटल आर इंटू ब्रॅकेटमध्ये L1 अपॉन L2 मायनस 1 हेच इक्वेशन रिअरेंज करून लिहिलं तर आर विच इज इक्वल टू आर इंटू L1 मायनस L2 अपॉन L2 which is the formula for the internal resistance of the cell. This equation gives the internal resistance of the cell. म्हणजे बघा आपण काय केले, पोटॅन्शियोमीटरचे दोन यूज बघितलेत. आता पोटॅन्शियोमीटरचे दोन यूज कोणते बघितलेत, त्याच्यामधला पहिला यूज बघितलाय आपण टू कम्पेअर द EMF ऑफ द सेल अँड सेकंड यूज बघितलाय टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आता त्याच्यामध्ये फर्स्ट जो बघितलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय केले, EMF कम्पेअर केलेला आहे. दोन मेथड बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक मेथड आहे सम अँड डिफरन्स मेथड आणि दुसरी आहे इंडिव्हिज्युअल सेल मेथड. त्यानंतर आपण सम अँड डिफरन्स मेथडनी EMF फाइंड आउट केलाय. तो कसा आलेला आहे आपला E1 अपॉन E2 विच इज इक्वल टू L1 प्लस L2 L1 मायनस L2. त्यानंतर आपण इंटरनल रेजिस्टन्स बघितले आणि इंटरनल रेजिस्टन्सने काढलेला फॉर्म्युला काय आलेला आहे आपला, आर इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये L1 मायनस L2 अपॉन L2. म्हणजे बघा आजच्या लेक्चरला आपण यूज ऑफ पोटॅन्शियोमीटर बघितलेला आहे. यूज ऑफ पोटॅन्शियोमीटर मध्ये आपण काय केलेलं आहे, पहिला यूज बघितलाय टू कम्पेअर द EMF ऑफ द सेल. त्याच्यामध्ये दोन मेथड बघितलेल्या आहेत, डायरेक्ट सेल म्हणजे इंडिव्हिज्युअल सेल मेथड आणि दुसरी बघितलेली आहे सम अँड डिफरन्स मेथड. दुसरा यूज बघितलेला आहे टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आजच्या लेक्चरला आपण हे एवढे पॉइंट बघितलेले आहेत. ते हा व्हिडिओ नीट केअरफुली बघा, त्याच्यामध्ये काय शंका असतील तर विचारा आणि हे सगळ्या नोट्स PDF पाठवत आहे ते नोट डाऊन करा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचं बघूया. थँक्यू.